नमस्कार, मी वृषाली पाटील दिवसाच्या पहिल्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार, अमरावतीतील आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात त्यांनी केलं वक्तव्य, तर वक्तव्य गमतीने केल्याचं राणांकडून स्पष्टीकरण। सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस आहे, मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल। फक्त तुमच्या मतांसाठी योजना सुरू आहे, तुम्ही लाडक्या वगैरे काही नाही। रवी राणांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। बोलणाऱ्यांचा किती अभ्यास हे माहित नाही, रवी राणांच्या वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार, निवडणुकीत पुढे पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांची बैठक बोलवावी, त्यात जरांगे आणि भुजबळांना निमंत्रित करावं, विरोधी पक्ष म्हणून आम्ही हजर राहू, शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया। एकत्र बसण्याची गरज काय? फक्त चर्चा करून कधीपर्यंत ढकलाढकली करणार? शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा सवाल, तर आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांची चर्चा कशाला? मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। आरक्षणाबाबत शरद पवारांची माझी चर्चा, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे करता येईल ते करणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर 50% जास्त आरक्षण देता येणार नाही, हा अधिकार केंद्राचा, सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। आम्ही पुन्हा बैठक बोलवू, त्यावेळी पवारांनी बैठकीला यावं, सर्वपक्षीय बैठकीवरून मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। वक्फ बोर्डावरून मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज मुख्यमंत्री शिंदेंचे लोक। अकबर सय्यद, सलमान शेख कोणासोबत आहेत बघा, फोटो दाखवत राऊतांचा आरोप, तर माझे अनेकांसोबत फोटो। ठाकरे गटाला मतदान केलं मग आम्ही भेटायला जाऊ शकत नाही, अकबर सय्यद यांचा सवाल। सुपारी गँग वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसली, भाडोत्री आणून आमचा तमाशा करतात, आम्हीही तुमचा तमाशा करू, संजय राऊतांचा इशारा। बिनबुडाचे आरोप करून राऊत मूळ मुद्द्यापासून पळ काढत आहेत, खासदार नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांवर निशाणा। महायुतीत भाजपने किती जागा लढवायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार फडणवीसांना, काल कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंकडून अप्रत्यक्षरित्या संतोष बांगर यांची उमेदवारी जाहीर, बांगर यांचं काम पाहता 50,000 मतांचं लीड मिळालं पाहिजे, हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचा उपस्थितांना सवाल। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माढ्याच्या टेंभुर्णीत दाखल होणार, यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांची असणार हजेरी। नागपुरात आज पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयासाठी महायुतीची बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य ऑनलाईन उपस्थित राहणार। मुख्यमंत्र्यांच्या जळगावमधील कार्यक्रमस्थळाची पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून पाहणी, अधिकाऱ्यांना कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्ताच्या सूचना। कल्याणमध्ये ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र, कामगारांच्या मोर्चात मनसे आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर सहभागी। यवतमाळमध्ये बजरंग दलाकडून कावड यात्रेचं आयोजन, खांद्यावर कावड घेत मंत्री संजय राठोड यांचा सहभाग। धाराशिवच्या परंड्यात ओमराजे निंबाळकर यांचा जनता दरबार, जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचं निवारण। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना जामीन मंजूर, जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणात हिरे 7 महिन्यांपासून कारागृहात होते। यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात पोहोचली भव्य कावड यात्रा, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार का, अशा आशयाचे फलक कावड यात्रेत झळकले। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अंबरनाथ महापालिकेवर तिरंगी रोषणाई, नेत्रदीपक रोषणाईनं वेधलं अंबरनाथकरांचं लक्ष। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होईल। सोलापूरमध्ये 2023च्या पोलीस भरती प्रक्रियेच्या उत्तरसूचीत फेरफार झाल्याचा उमेदवारांचा आरोप, माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी उमेदवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू एकता मंचाकडून मोटरसायकल रॅली, बांगलादेशातील हिंदू सुरक्षित व्हावेत यासाठी धारेश्वराला साकडं। अकोल्याच्या पातूरमधील सावरगाव गावकऱ्यांचा शेत रस्त्यासाठी आमरण उपोषण, काही गावकऱ्यांनी बंद केलेला रस्ता खुला करण्याची मागणी।
अकोल्यात आदिवासी कोळी महासंघाकडून TRTI आयुक्तांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। अनुसूचित जमातीच्या बाबतीत शासनाला खोटी माहिती दिल्याचा आरोप। जळगावच्या जामनेरमध्ये रेशन दुकानावर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा। दुकानदारावर धान्याचा अपहार करत असल्याचा आरोप। दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी। ठाण्याच्या शहापूरमधील पोलीस स्टेशनची दुरावस्था। नूतनीकरणाचे आदेश देण्यात यावे यासाठी रमाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड यांच्याकडून उपोषण। नंदुरबारच्या धडगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत झोरडे गटाचा उमेदवार विजयी। शिंदे गटाच्या ममता पावरा यांना काँग्रेसच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केलाय। नंदुरबारच्या नवापूरमधून निंबोणी गावात 2 ते 3 महिन्यांआधी तयार केलेला कॉन्क्रीट रस्ता खचला। लाखो रुपये खर्च करून निकृष्ट काम केल्याचा नागरिकांचा आरोप। नंदुरबार जिल्हा स्थायी समितीच्या सभेत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांचे संकेत। साताऱ्याच्या कराड तासवडे टोलनाक्यावर सीट बेल्ट न लावल्याने चालकाला 1000 रुपयांचा दंड। मात्र पोलिसांनीही सीट बेल्ट न लावल्याचं चालकाकडून उघड। व्हिडिओची सर्वत्र चर्चा। चंद्रपूर शहरात गेल्या 1.5 महिन्यात चौथ्यांदा गोळीबार। गोळीबारात कुख्यात गुंड हाजी सवरचा मृत्यू। हाजी सवरच्या जुन्या साथीदारासह 5 जणांना अटक। अंबरनाथच्या हुतात्मा चौकात भुरट्या चोरट्याकडून पान टपरीत चोरी, रोख रक्कम आणि वायफायचा राउटर चोरला। लाडकी बहीण योजनेतून नंदुरबार जिल्ह्यातील 8000 महिलांचे अर्ज अवैध। बाद झालेल्या अर्जकरी महिलांना पुन्हा अर्ज करता येणार। छोट्या मोठ्या कारणांमुळे महिलांचे अर्ज अवैध। नंदुरबारमध्ये श्रावण महिन्यानिमित्त बाजारपेठेत फळांची आवक वाढली। फळांचे भाव मात्र गगनाला भिडले। नंदुरबार जिल्ह्यात नादुरुस्त रुग्णवाहिकांची संख्या वाढली। रुग्णवाहिका असूनही देखील उपयोगी पडत नसल्याने स्थानिक नेते आक्रमक। नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी। धुळ्यात कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न। मिरवणुकीत शेकडो भाविकांचा सहभाग। धुळ्यात सेंट अँथनी शाळेच्या वतीने 1 राखी जवानांसाठी उपक्रम राबवण्यात आला। सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठवण्यात आल्या 200 राख्या। मुंबईच्या महालक्ष्मी भागात लिफ्ट बंद पडल्याने नागरिकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। साने गुरुजी नगरमधील घटना। जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ। पाणीसाठा 28.31%वर 7692 क्युसेकने पाण्याची आवक सुरू। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात पावसामुळे ऊस बाद झाल्याने ऊसच पेटवून दिला। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल। धाराशिव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत। जिल्ह्यातील 226 प्रकल्पांपैकी केवळ 28 प्रकल्प भरले। मनपा आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करत बदली करा। भीमशक्तीकडून परभणीत धरणं आंदोलन करत मागणी। परभणी गंगाखेड महामार्गाला पुन्हा भेगा पडल्या। कंत्राटदाराकडून डागडुजी, वाहनधारकांची तारांबळ। सोलापूरच्या रांजणी भीमानगरमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। शेतकऱ्यांचं स्वतःला पुरून घेत अनोखं आंदोलन। गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाच्या धानाची छत्तीसगडमध्ये तस्करी। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू।